मी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची सध्या बोलत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. पार्थनं VSRच्या विमानातून प्रवास केल्यानं मी बोलत नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. सुनेत्रा पवार राम नायडूंसोबत बसल्यानं मी त्यांच्याशी बोलत नाही असं रोहित पवार म्हणाले. पार्थ सुनेत्रा यांच्याशी बोलण्याची इच्छाही नाही असंही रोहित पवारांनी म्हटले. पार्थ सुनेत्रा काकींनी अपघाताची चौकशी लावली तर सत्कार करेन असं रोहित पवार म्हणतायत. पार्थ जेव्हा VSR मधून प्रवास केला त्यांनी आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे. ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्त केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनेत्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल. आता काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना भेटण्यासाठी सुनील तटकरे गेले होते आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. पण आम्हाला असं कळतंय, मी अजूनपर्यंत न साहेबांशी बोललोय न सुप्रियाताईंशी बोललोय. पण काही प्रमाणात आम्हाला जी काही माहिती कळालेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार. राजकीय चर्चा झाली असावी, पण पवार साहेबांनी या बाबतीत क्लॅरिफिकेशन केलंय की अजिबात याच्यात राजकीय चर्चा कुठंच झाली नाही, आरोग्याच्या बाबतीतली चर्चा होती. त्यामुळे साहेब बोलतात तसंच काहीतरी घडलं असावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.